हलका तुझ्या रूपाचं गोंधळ माझ्या मनात हा फिनला जय शिवराय मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवलच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो देखील आपण अलर्ट मोशनमधून एडिट केला आहे। एकदम नवीन अशी कन्सेप्ट आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत सिंपलीरित्या ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला XML आणि जे काही प्रोजेक्ट फाईल आहे हे दोन्ही पण दिले, तुम्हाला जसं योग्य पडेल तसं तुम्ही या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्या। ओके, तर मित्रांनो प्रोजेक्ट फाईलला इम्पोर्ट केल्यानंतर सगळ्यात अगोदर जी काही आपली विटमार्कची फाईल असणार आहे ती फाईलला तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघू शकताय यामध्ये सगळं काही मी ऑलरेडी करून दिलं आहे। फक्त ज्या काही सोप्या मी स्टेप सांगणार आहे त्या स्टेप तुम्हाला फक्त लक्षपूर्वक फॉलो करायचे आहेत। तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता जे काही लिरिक्स वगैरे आहे ते सगळं काही मी या ठिकाणी सेट करून दिले आहे। फक्त जे काही आयफोन इमोजीचा फॉन्ट असणार आहे तो फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायला लागणार आहे। आता फॉन्ट ॲड कसं करायचं, सिंपली जे काही इथं तुम्हाला टेक्स्टची लेअर दिसत्या या टेक्स्टच्या लेअरला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथं आयफोन इमोजीचं तुम्हाला नाव दिसते बघू शकता। सिंपली याच्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करून थ्री लाईनवरती क्लिक करायचं आणि इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करून जो काही फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। फॉन्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता, जे काही फोटो आहे ते फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। जे काही ग्रुप नंबर 1 दिसतोय सिंपल त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इथं ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला 2 ग्रुप दिसत आहेत बघू शकता। सिंपली मित्रांनो तर हे जे काय आहे ते डिसेबल करून मी तुम्हाला दिले। आता इनेबल कसं करायचं बघू शकता, ही जी काही ग्रुपची लेअर दिसत्या या लेअरला सिलेक्ट करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो इथं बघू शकता जो काही कलरचा ऑप्शन सिलेक्ट आहे इथं सिंपली हा जो काही लास्टचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता आपली मागची जी काही लेअर आहे ती इथं विजिबल झाल्या। आता सिंपली डबल ह्यावरती क्लिक करून हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली जी काही लेअर असणार आहे ती या ठिकाणी इनेबल होऊन जाणार आहे। आता मित्रांनो यामधले फोटो चेंज करण्यासाठी ते ग्रुप नंबर 5चा जो काही दिसतोय सिंपल त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक फोटो बघायला भेटतोय। सिंपली आता मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही फॉन्ट म्हणजे आपले इमेजचं नाव दिसतंय याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होणार। आता मित्रांनो गॅलरीमधून ज्या इमेजचं तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे सिंपली ती इमेज इथं सिलेक्ट करायची आहे। इमेजला सिलेक्ट केल्यानंतर इथं जो काही प्लसचा आयकॉन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली जी काही इमेज आहे ती प्रॉपर या ठिकाणी फिल होणार आहे। ओके, तर आता मित्रांनो इथं मी दुसरी इमेज या ठिकाणी सिलेक्ट करतो, 1 मिनटं। तर मित्रांनो इथं बघू शकता प्रॉपर आपली सेट झाली। आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, 3 नंबरचा ग्रुप सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। सेम मित्रांनो फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही इथं दिसते तुम्हाला इमेजचं नाव त्यावरती क्लिक करून जो फोटो खाली तुम्ही बॅकग्राऊंडला सिलेक्ट केला आहे सेम तोच फोटो इथं ॲड करायचा आहे। ओके, तर मित्रांनो बघू शकता इथं आपले जे काही पहिला व्यवस्थितरित्या आपलं सेट झाले। असं मित्रांनो सगळ्या ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो वगैरे आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर सगळे फोटो वगैरे मित्रांनो इथे मी ॲड करून घेतलेत। आता तुम्हाला बॅकग्राऊंडला एक फोटो ॲड करायचा आहे, त्यासाठी सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जो कोणता फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे त्या फोटोला इथं सिलेक्ट करायचा आहे। फोटो जर फिल स्क्रीनला होत असेल तर काही विषय नाही। आता मित्रांनो तुम्हाला आता हा जो काही फोटो आहे ह्या फोटोची जी काही लेंथ आहे ती 10.8ची आपली जी काही बीट आहे ह्या बीटपर्यंत वाढवायचं आहे। नंतर हा जो काही फोटो असणार आहे तर हा फोटो तुम्हाला इथं लॉंग प्रेस करायचा आहे आणि खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे। आणि मित्रांनो खाली एक शॅडो PNG आहे, त्या शॅडो PNGच्या खालच्या बाजूला तुम्हाला प्रॉपरलीरित्या सेट करायचं आहे। या प्रकारे सेट केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो स्पॉट कलरचा इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करायचा आहे। इथून बॅक यायचं आहे, इथं ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि ऑपोसिटी असणार आहे ती ऑपोसिटी तुम्हाला थोडीशी कमी करायची आहे। ओके, तर बघू शकता मित्रांनो आपला जो काही पहिला पार्ट होता तो एकदम खतरनाकरित्या या ठिकाणी तयार झाला आहे। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे काही 10.8ची आपली बीट आहे या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। जो काही इथे व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे म्हणजे इथे बघू शकता या प्रकारचा एक व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दिला आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला इथं सिंपलीरित्या ॲड करून घ्यायचा आहे। हा बरोबर आपल्या 16च्या बीटपर्यंत सेट होणार आहे। या बीटपर्यंत सेट झाल्यानंतर याला देखील तुम्हाला एक लेअर खाली घेऊन यायचं आहे, कारण वर जे काय आहे ते तुमचं या ठिकाणी म्हणजे तुमचं नाव आहे, तुमचं ब्रँडिंग नेम आहे। सिंपली आता मित्रांनो तुम्हाला इथे 16च्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला एक फोटो या ठिकाणी सेट करून इथं एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे। 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला या ठिकाणी सेट करायचं आहे। असं मित्रांनो जेवढे पण फोटो असतील ते सगळे फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो बघू शकता सगळे फोटो मी तर ॲड केलेत। आता तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला जो काही शेक इफेक्टचा प्रोजेक्ट मी दिला आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। इथे 2 इफेक्ट मी तुम्हाला दिलेत। सिंपली पहिल्या इफेक्टला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि हा पहिला इफेक्ट इथून तुम्हाला कॉपी करायचा आहे। नंतर बॅक यायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। बिटमार्कला ओपन केल्यानंतर
आता मित्रांनो जिथून आपण इमेज ॲड करायला सुरुवात केली म्हणजे आपली 16 सेकंदवरती बीट आहे, ह्या बीटवरती यायचं आहे. पहिला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. इफेक्टवरती क्लिक करून नंतर हा जो काही 3 डॉटवरती क्लिक करायचा आहे आणि इफेक्टला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो इथून नंतर जो काही पुढचा फोटो असणार आहे त्याला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही. त्याच्या पुढचा जो काही फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे मित्रांनो एक आड जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला ड्रॉप करायचा आहे आणि त्या पुढच्या फोटोला या ठिकाणी जे काही छोटे छोटे बीटमध्ये फोटो आहेत त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. लास्टचा इफेक्ट इथे तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे, बिटमार्कला ओपन करायचा आहे आणि बिटमार्कला ओपन केल्यानंतर जे काही राहिलेले फोटो आहेत त्या राहिलेल्या फोटोला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट तुम्ही बऱ्यापैकी पेस्ट करून घेतलं आहे. आता मित्रांनो जी काही इथं तुमच्या नावाची जी काही लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला एकदम टॉपला असं घेऊन यायचं आहे. आणि मित्रांनो इथं जे काही माझं नाव आहे यामध्ये तुम्ही एडिट देखील करू शकता तुमचं नाव. ते कसं करायचं, आता सिम्पली त्या लेअरला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल ते नाव इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता सेम टू सेम तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.